राहते का ताई? आता संध्याकाळचं काय करता हो? सकाळचा संध्याकाळचा भाजीचा भल्ला विचार येऊन जाते. काय करावं काय नाही तर कायचा विचार केला तर आता काय करता भाजीत? हो पूनम, भाजीचं नाही काय विचारच येऊन जाते. काय करावं काय नाही. पहिले तरी म्हटलं आत्याबाई सांगून देत, आपल्याला विचार नाही राय. पोळ्या केल्या आणि झालं. त्या सांगे तेव्हाच करू. आता तर आपण आपल्या मनानं करून राहिलो ना, तर बस विचारच येऊन राहिला काय करावं काय नाही, काय करावं काय नाही. हो ना राधिका ताई, आता मामाजी नव्हते, नाही तर मामाजीनं भाजीपाला गिजीपाला आणून ठेवला असता आणि आपणही गेलो भाजीपाला आणाले. तुम्हाला म्हटलं तरी म्हटलं चला म्हटलं आणून घेऊ थोडंसं. तुम्ही म्हणे राहू दे, होऊन जाईन तेवढ्यात. पहा आता विचार पडला की नाही भाजीचा. असं कर पुन्हा, आपण नाही का हॉलमध्ये जाऊ, तिथं बसू. आणि सध्या तर आपल्याला स्वयंपाक काही करायचा आहे नाही. आपल्या इथं काही एवढं लवकर जेवते काय? आता पिऊचा वेळ येऊन गेला. दिवाबत्ती तर झाली म्हणा आपल्या घरची, पण आता पिऊची त्याला विचारतो मी काय करू काय नाही. आणि मामाजी आले तेव्हापासून म्हटलं ते आरामच करून राहिले. आता थकले असं 4-5 दिवसापासून, तर जेवण खाऊन केलं त्यानं निघाले नाही. तर म्हटलं विचारून पाहू पिऊचीले काय करता काय नाही. तर काही आणून गिरून तीन तर मग ते करून घेऊ आपण. आणि आता कुठे जाता बाप्पा संध्याकाळच्या पायरी काही आणाले तेलेच म्हणून त्याचं मन काही करून राहिलं असून खासाठी, त्याच्या आवडीची काही गोष्ट बनवून घेऊ. हो राधिका ताई चला ना, चला तिकडेच पाहू आपण, तिकडेच बसू. हो मी तर तुला तेच म्हणून राहिली तिकडे जाऊ म्हणून. पण का हो राधिका ताई, मला तर वाटते मामाजीच्या कानावर आत्याबाईनं एकही गोष्ट नाही टाकली रश्मिताईच्या बाबतीत. नाही तर मस्त मामाजी झोपले आहे ना. आणि जर सांगितलं असतं तर मामाजीनं काही ना काही तर म्हटलंच असतं ना, काही ना काही विचार केला असता. आता हे माय तर म्हटलं बसलीच आहे. पोरगी घरात आहे म्हटलं तर त्याला काही फिकर नाही आहे का बा कसं तरी करून येईल सासरी पाठवा म्हणून. उलटं म्हटलं पोरीला शेकी देऊन राहिला. पण काय माहिती त्यानं सांगितलं का नाही सांगितलं तर. हे पाय पुन्हा आता आपल्याला कसं माहीत होईल. मामाजी निघालेच नाही ना बाहेर. आले तेव्हापासून आरामच करून राहिले, जेवले खावले, आंघोळ केले आणि आराम करून राहिले. आणि सध्या काय बोलतो त्याला, आता ते येईन ना हॉलमध्ये तर मी तसं म्हटलं म्हणा पियूचीच्या कानावर टाकली गोष्ट. हो का राधिका ताई, बरं झालं सांगून दिलं तुम्ही पियुष भाऊजीले. आता म्हटलं ते तरी काही ना काही करण, नाही तर अशानं कसं होणार आहे बाप्पा. हे सासू तर बाप्पा करते पोरीले. असं वाटते का येईलच पोरगी आहे, दुसरीला पोरीच नाही आहे. जाऊ दे ना, पण आता बी लय वेळचे गेलं ना बाहेर, अजून आल्या नाही. 2-3 दिवसापासून थाई नाही निघाल्या ना. रश्मिताई आली तर आता थाई गेल्या तर थाई नाही आल्या म्हटलं. आता रश्मिताई आहे त्याच्या खोलीत मोबाईल गिबेल पाहून राहिला असन. चल आता आपण बसू तिथं, पिवचीची वाट पाहू. नाही तर मामाजी उठून तर मामाजीला चहा घ्या करून द्या लागन. मग नंतर करण ते जेवण. आता कसं थकून मागून आलं ना माणूस तर डोळे नाही उघडत. आता इतक्या दिवसाची झोप 3-4 दिवसाची कायचं होते हो तिचं. आराम करून राहिलं असेल बिचारे. लय दगदगून जाते हो मामाजीला. इकडे जा तिकडे जा, हे मशीन पहा ते मशीन पहा, वावर पहा शेत पहा, लस होऊन जाते. हो ना राधिका ताई. बसा ना हो राधिका ताई, बसा ना. उभं राहू पाय नाही दुखत का तुमचे? सारे सकाळपासचे कामं करून राहिल्या, बसा थोडा वेळ, मग करू आपण संध्याकाळचा स्वयंपाक. नाही मी नाही बसत आता. बोल तू. मी नाही बसत आता अजून, मग बसा उठा. पण का हो पुन्हा आता म्हटलं पेपर असेल ना तुमचे, अंकुश भाऊजीचे आणि तुझे पेपर असेल ना. हो ना राधिका ताई, आता 8-10 दिवसाच्या नंतर म्हटलं पेपराला सुरुवातच होईल. मी जाईन ना पेपर त्यासाठी. हवं तू पेपराला जाशील म्हणतो, ते अभ्यास नाही केला ना अभ्यास नाही केला, कसे देशील हो पेपर. राधिका ताई करत असतो ना, मी करत असतो. आता कसं मध्ये एकटीला गमतही नाही आणि झोपही नाही लागत, तर करत असतो ना अभ्यास. थोडा वेळ दुपारी करून घेतो, थोडा वेळ संध्याकाळी करून घेतो. म्हणजे लागलं ते अंकुशजीला फोनवर विचारून घेतो कसं काय तर ते सांगून देते मला. शेवटी दोघांचा सिलेबस एकच आहे ना. असं नाही मला दिसली नाही ना तू म्हणून. हो राधिका ताई, मी कामाच्या वेळेत नाही करत, जेव्हा मला वेळ भेटते दुपारी म्हणा संध्याकाळी म्हणा, झोप नाही लागली तर तेव्हा मग पुस्तक घेऊन बसून जातो. जेवढं झालं तेवढं करतो. हो ना, मी तेच म्हणून राहिली, शिकून घे आता. एवढं वर्ष आहे तर तुझ्याजवळ, देऊन दे पेपर. आता एवढं मोठं केलं जराशासाठी कायला सोडतं. पेपर देऊन दे. आणि शेवटी म्हटलं तुमचं नशीब, जर लागलं तर दोघीला लागून जाईल ना. मग कायचं टेन्शन आहे, दोघी नोकरीवर चढाल ना तुम्ही. हो ना राधिका ताई, आता पाहू ना काय आहे नशिबात लिहिलं तर. प्रयत्न तर करून राहिलो आता. तेही करून राहिले तिकडे, मी करून राहिली इकडे. आता पाहू. पण का हो राधिका ताई, किती उशीर होऊन राहिला, अजूनपर्यंत पियुष भाऊजी आले नाही आणि मामाजी नाही आले इकडे उठून. हो ना, मी तोच विचार करून राहिली. अरे आले काय तुम्ही? पहा तुमच्याबद्दलच आम्ही गोष्टी करून राहिलो होतो. म्हटलं किती वेळ झाला अजूनपर्यंत आले नाही. पुन्हा मी म्हणे भाऊजी आले नाही म्हणे अजूनपर्यंत म्हणे. हो काय, जरासा उशीर झाला आज. आता होतं असते थोडंसं 5-10 मिनटं. हो ना राधिका, मी काय म्हणतो, आता काय करून राहिली तू? कायची भाजी करून राहिली? स्वयंपाक झाला का तुझ्या? नाही व पियूची, सध्या कुठचा स्वयंपाक? एवढ्या लवकर आपल्या घरी कोण जेवण करते? करण म्हटलं आरामशीर 7:30-8 वाजता. काहून काय झालं तर? नाही मी म्हणून राहिलो होतो, म्हटलं मी ह्याच्या शेवग्याच्या शेंगा आणल्या, त्याची भाजी कर मस्त. कायच्यात करतो तर तशीच करतो का डाळीत टाकतो तर मस्त वरणात टाक, नाही तर मग तशीच कर रशाची भाजी. शेवग्याच्या शेंगा?
हो काय हो कुठे भेटला तुम्हाला? अहो शेवग्याच्या शेंगा बाबाला लय आवडते. आता म्हटलं बाबा 4-5 दिवसापासून तिकडे होते आणि त्याला कुठं चांगलं भेटलं असन तिकडे, जे भेटून राहिले ते खाऊन राहिले असन. मला दिसल्या एका ठेल्यावर, मग मी आणून घेतल्या, बॅगीतच आहे. म्हटलं त्याची भाजी कर मस्त. बरं झालं भाऊजी तुम्ही आणून घेतले भाजीसाठी. आम्ही तुमचीच वाट पाहून राहिलो होतो आणि आज तुम्हालाच विचारणार होतो म्हटलं त्या कायची भाजी करायला लागते म्हणून. आम्ही तर विचार करू करू परेशान होऊन गेलो होतो काय करावं आणि काय नाही. बरं झालं तुम्ही आणल्या तर शेंगा. आता जमलं म्हटलं, आता डोकं नाही चालवा लागत आम्हाला भाजीसाठी. हो काय? हां बरं झालं ना, आता आणून घेतल्या तर दिसल्या तर आणून घेतल्या बाई म्या. पण राधिका बाबा किती वाजता आले तर? अहो तुम्ही गेले सकाळी, तुमच्या अर्ध्या 1 तासाच्या नंतर आले ते. अर्ध्या 1 तासाच्या नंतर. हो काय? घे मग पटकीनी कर. कुठं आहे तर बाबा? अंदर आहे काय, खोलीत आहे काय? हो हो मामाचे आले ना तेव्हापासून ते खोलीतच आहे, आराम करून राहिले वाटते. त्याने जेवण घेऊन केलं, बेसन बनवलं होतं मी, जेवण घेऊन केलं ते आणि झोपून गेले. आणि काय म्हणते तर तेव्हापासून इकडे आलेही नाही. आता म्हटलं 4-5 दिवसापासून तिकडेच होते, दगदग झाली असेल त्याला. मग मी काही तिकडे गेली नाही, चहाही प्यायला नाही आले तर काहीच नाही. जा ना पहा ना तिकडे जाऊन मामाजीला भेटून या थोडंसं. आता मी गेली नाही काही तिकडे. मी म्हटलं काय उठवू म्हटलं त्याला चहासाठी. झोप लागली आहे म्हटलं, चांगली तर झोपू द्या. तिकडे झोप झाली नसेल ना, बाहेरगावी गेले तर तिथं कुठं जागा झोपागी पाहिले, टॉयलेट तर झोपून राहिले होते म्हणते. तर मग उठवलं नाही. आता जा ना तुम्ही पाहून या ना मामाजीले. मी करतो आणि देऊन द्या माझ्याजवळ, पहिले शेंगा देऊन द्या तुम्ही. आणि तुम्ही हातपाय गीतपाय धुवा आणि तुमच्यासाठी चहा करू काय? मामाजीला करून देतो आणि तुमच्यासाठी आणतो चहा. हो आण ना, आण चहा आण. कारण की आता कसं, आता स्वयंपाकाला तर वेळ आहे. मग डोकं लय भनभन करते. कामावर आल्यावर तुला तर माहिती आहे मला चहा पाहिजेच. थोडंसं अर्धा कप राहिला तरी चालते, पण चहा पाहिजे. आणि माझ्यासाठी करून घे आणि बाबासाठी करून घे. आणि आण तिकडेच. मी हातपाय गीतपाय धुतो आणि बाबाच्या खोलीतच जातो, तिथंच बोलतो. आई कुठं आहे तर? आई रश्मी रश्मीताईच्या खोलीत असन, मोबाईल पाहून राहिल्या. आणि आत्याबाई तर बाहेर गेल्या, खूप वेळच्या गेल्या, अजूनपर्यंत आल्या नाही. असं थांब मग मी तुला शेंगा देऊन देतो. तुम्ही पहा त्याचं काय करता तो. पण पहिले चहा आणून दे तू तिकडे जा बाबाच्या खोलीत. हो ना आणून देतो ना. तुम्ही शेंगा तर देऊन द्या मला पहिले. त्याच्यात आणून घेतल्या बॅगमध्ये. त्याच्यात हे असते ना तुमचे डॉक्युमेंट असते, फाईल वगैरे असते, त्याच्यातच टाकून आणून घेतल्या. त्याला भाजीवाल्याला एखाद्या पन्नी गिन्नीत मागा लागत होत्या. हो पन्नीत देते काय? हो पन्नीत नाही देत, भाजीपालेवाला बांधून देते ना. एवढ्या लंब्या पन्न्या कुठून? त्या पन्नीनंच देते बांधून, नाही तर दोरीनं देते. तसेच घेऊन जा म्हणते. आता वांगे टमाटे हे ते राहिलं तर आणतो आपण एखाद्या पन्नी म्हणनीत. आता हे कायच्यात आणू? आणि त्याच्यात काही माझ्या काय विचार होता काय मी तिकडून काही आणन म्हणून? दिसल्या तर आणल्या. थांब मी पहिले तुला देऊन देतो आणि तुम्ही पहा काय तालजोड करता. मी पाहतो मग बाबाजवळ जाऊन. बरं राधिका, पहा तुम्ही काय करतात आता. मी जातो बाबाजवळ. हो हो राधिका ताई, मस्त आहे व हिरव्या हिरव्या शेंगा. पहा बरं, भाऊजीनं आणलं म्हटलं भाजीसाठी तर आपला टेन्शनच चाललं गेलं. नाही तर किती विचार पडला होता व. आपल्या घरी तर काही भाजीपाला गिजीपाला काहीच नव्हतं. पहा आता आणून घेतला ना तर आपल्याला जास्त हे नाही म्हटलं, आता टेन्शनच नाही आहे. पटकीने भाजी करू आपण आता. पण राधिका ताई मला करता नाही येते त्याची भाजी. काहून तर खाल्ली नाही काय कधी? नाही व, खाल्ली तर खरी, आई करे ना, आई करे खरी खाल्ली, पण कधी केली नाही. बरं चल ना, मी दाखवतो ना तुला कशी करायला लागते तर. तुला शिकूनही देतो कसं काय राहते तर. मस्त लागते या शेंगा तर खायला, मस्त चविष्ट असते म्हटलं. भाजी मस्त लागते, रश्शेदार भाजी केली की नाही तर बस मस्त जमून जाते म्हटलं. 1 भाकरी खायच्या जागी म्हटलं 2 भाकरी खाते माणूस. करायला लागते फक्त त्याला चांगली. हो ना राधिका ताई, आज म्हटलं मला माझ्या आईची लय आठवण येऊन राहिली. माझी आई मला आवडे नाही ह्या शेंगा, मला आवडते ह्या शेंगा. माझी आई करे म्हटलं माझ्यासाठी. पण काय आता जाऊ दे, मन काही भारी नको करू. चला आपण भाजी करू. चला ना तर चला. अरे बाबा आतापर्यंत झोपले. बाबाची तब्येत गिब्येत बरोबर नाही आहे काय? प्रवासानं काय माहीत. आवाज देतो मी एवढ्यापर्यंत. आता संध्याकाळ होऊन राहिली ना, आणि इकडे झोपले तर मग तिकडे झोप नाही येणार. बाबा अरे पियुष, केव्हा आला रे तू? बाबा आता चालू ना, पाय की धुतले तुम्हालाच भेटायला आलो. म्हटलं एवढा उशीर कोण लागला तर? तुम्ही म्हणे कालच येता म्हणे आणि आले नाही. अरे गाड्या घोड्याचं काही सांगता येते काय? आता होतच असतं उशीर आणि पाशीर काय, आता अर्ध्या दिवसाचा उशीर. हो बाबा, कसं काय झालं तर मशिनीचं? आणली का दुरुस्त करून? हो आणली ना. माय बहीण तिला नेलं होतं. म्हटलं एखादा पाठ लागन त्याले, पण कायचं लय काम निघालं त्या मशिनीत, म्हणून तो उशीर लागला. आता तिथं गेलं तर हेही खराब आहे म्हणे, तेही खराब आहे, आणि सगळंच त्यांना बदलून दिलं. मी म्हटलं जाऊ तिथे माय बहीण, आता एक वेळा दुरुस्तच करून घेतो म्हटलं. हात लावला तर पूर्णच करून घेतो म्हटलं. आणली तिला दुरुस्त करून. आता नवीनसारखीच झाली, ते चांगली चालून राहिली. आता आणलं, आता पहिन. आता भाडे गिडं लागलं तर नाही लागन. जेव्हा भाडे होते तेव्हा मशीन बंद पडून गेली. आता काय माहीत भाडे भेटते का नाही भेटत. तर अर्धा पर्धा तर चना होऊन गेला सोंगणं लोकोईचा.
काढलाही असं लोकांना. जाऊ दे ना बाबा, तेवढं होईल तेवढं. पहा ना किती होते किती नाही. आणि नाही झालं तर काही एवढं लोट नका घेऊ. आणि तुम्ही म्हणून राहिले होते ना मुले म्हणे खर्चाचे पैसे द्यायचो म्हणे घरात म्हणे. तर म्हटलं आज पगार झाली मी. अरे वा, झाली काय पगार? झाला वाटते, महिना भरला वाटते आता, आहे ना? हो बाबा, महिना भरला ना. आता मागच्या महिन्यात तर तुम्हाला 1 रुपया दिला नव्हता, माझेच खर्च होते. तर म्हटलं आता आता देऊन देतो म्हटलं मी. 10,000 रुपये देऊन देतो म्हटलं तुम्हाला खर्चासाठी. अरे तर माझ्या हातात कायले देतो? माझ्या हातात कायले देतो? आता तसाही तर मी 500 रुपये रोज देतोस ना घरात घर खर्चासाठी. तर देऊन दे ना राधिकाजवळ. राधिकाच करून खर्च, माझ्या हातात कायले देतो? माझ्याजवळ का पैसे आहे नाही काय? पण तुम्हाला सवय लागली पाहिजे ना. घरात किती खर्च होते, कसा खर्च होते, तुम्हाला जरासा अंदाज लागून जाते. आतापर्यंत तर मी सांभाळूनच राहिलो म्हणा, पण मी राहिलो नाही राहिलो तर तुम्हालाच पाहिजे आहे ना तुमचं जीवन. म्हणून राहिलो तुम्ही. नाही तर काय मी काय चालवू नाही शकत काय घर? नाही हो बाबा, असे काय बोलता तुम्ही? आमचं आयुष्य लागून म्हटलं तुम्हाला, असे नका बोलू कोईचे काही. आताच तर प्रवासातून आले आणि कोईचे काही बोलून राहिले. बरं मग देऊन देतो मी, राधिका तेवढंच देऊन देतो खर्चाचे पैसे. हो आता पाय, मी गेलो होतो, तिनं चालवलं ना, बरोबर चालवलं. आता मला तर वाटून राहिलं होतं का म्हटलं कमी पडून पैसे. आता मी देऊनच किती गेलो होतो तिले. घेऊनच किती गेलो होतो, जास्त पैसे थोडी ना घेऊन दिलो होतो तिले. तरी म्हटलं तिनं फोन नाही लावला मला ना, त्या फोन लावला का बाबा पैसे पाहिजे म्हणून. चालवला ना तिनं, कमीत कमी चालवला ना खर्च. तर मग तिलाच दे, चांगली चालवते ते. बरं बाबा, असंच करतो ना मग. पण बाबा तुम्हाला रश्मीच्या विषयी माहीत पडलं काय? आपली रश्मी? हो हो, दिसली ना मला. सांगितलं ना तू याईनं म्हणे तिच्या सासून आणून सोडलं म्हणे. आता होळीत काही आणलं नव्हतं ना तिले, आपण नाही गेलो होतो, तिची पहिली होळी होती तरी तिच्या सासून आणून सोडलं म्हणे. अरे आईनं काहीच नाही सांगितलं काय बाबाले? काहीच नाही सांगितलं रश्मीच्या विषयी. कशी आई आहे काय माहीत? एवढी मोठी गोष्ट बाबा जोडून काय लपवली? काम नाही ना धाम नाही, अजून करते काय? अजून आणते वाटते भोवती सगळं काही खोकाना. काय करावं आईचं? अरे काय झालं? काय बोलून राहिला तू? मनातल्या मनात बडबड करून राहिला. काय झालं तर सांग ना. अहो बाबा, रश्मी चांगल्यानं नाही आली. तिच्या सासूनं म्हणते सोडलं म्हणते तिले, जाणून पुसून आणून सोडलं म्हणते. काय काय बोलून राहिला तू? जाणून पुसून काय बोलतो मला समजून येऊन राहिलं. काय मनाचा काय विराद आहे तुझ्या? अहो बाबा, आपली रश्मी म्हणते पहिल्यासारखी करे म्हणते, काम नाही करे, काही नाही करे. नुसती खोलीत झोपली राय आणि बिमारीचं नाटक करून राहिली होती म्हणते. आणि असं मला राधिकाने सांगितलं, तिची सासू अशी सांगी म्हणे का बिमारीचं नाटक करते, काम नाही करत, काही नाही करत आणि नुसतं पैसा उधळते. आता ते रुपेश रावले दुकान लावून दिलं ना कपड्याचं, आता पैसा दिला आहे त्याच्याजवळ आणि नुसतं म्हणते पैसे गिशे उडवणं चालू आहे म्हणते तिचं. आणि घरातही चांगली नाही राहून राहिली म्हणते, घरातही कोणासोबत तिचा व्यवहार काही चांगला नाही आहे. तर त्यानं म्हणते आणून सोडलं म्हणते तिले इथं, आपल्या इथं. काय काय बोलून राहिला तू? मला तर मंदानं काहीच नाही सांगितलं असं. आणि हे असं मला राधिकाने सांगितलं. पण जेव्हा मी आईला विचारलं ना, तर आई म्हणे रश्मीने सांगितलं म्हणते का तिची सासू तिला मारी, तिच्या सासूनं आपल्या रश्मीला मारलंही म्हणते आणि नुसते टोम नाही दे म्हणते. आता मला पापा काही समजून नाही राहिलं का आई खोटी बोलून राहिली, का राधिका खोटी बोलून राहिली, का रश्मी खोटी बोलून राहिली. मला तर म्हटलं साऱ्या डोक्याच्या वरतून चाललं. आता मी त्या विचारातच होतो. मी तर तुम्ही सकाळी वाटच पाहून राहिलो होतो. म्हटलं बाबा येईन, तुम्ही बाबाच्या कानावर गोष्ट टाकून देतो म्हटलं आणि नंतरच निघतो म्हटलं कामावर. पण कायचं तुम्ही काही आले नाही आणि दिवसभर म्हटलं ती गोष्ट माझ्या मनात होती. मी तर करून राहिलो होतो, केव्हा बाबा येते केव्हा तुम्हाला सांगतो. तर म्हटलं पहा आता कसं काय येतं. आता याच्यात खरं कोण आणि खोटं कोण सगळं डोक्याच्या वरतून चाललं म्हटलं. ते माय बहीण येईनं अजून चालू करून दिले काय नाटकं या मंदानं या रश्मीनं. पण बाबा मी काय म्हणतो, काही झालं तर आपण आपल्या रश्मीलाच बोलतो, आईलाही बोलतो, तिची केअर घेते तर आई. पण एक वेळा म्हटलं तिच्या सासरी जाऊन आपल्याला विचारपूस करायला लागेल काय खरं आहे काय नाही तो. आता आई म्हणे तिला सासूनं मारलंही म्हणे. आणि जर अशी गोष्ट खरी असेल बाबा तर मग आपल्या रश्मीचं काय चुकलं तुम्ही सांगा आता. आणि पण मला काही समजून येऊन नाही राहिलं आता याच्यात तिघात कोण खोर आहे आणि कोण खोटं आहे. तर आता तुम्हीच पहा, तुमच्यावर लोटतो मी. मला तर एवढा काही अनुभव आहे नाही आणि काही नाही. तुम्ही सांभाळा आता या गोष्टीले. अरे पियुष, तुझं सगळं बरोबर आहे, पण म्हटलं आपली पोरगी काही एवढी चांगली नाही आहे ना, आपण पाहिली नाही काय. आता समोरच्या व्यक्तीला दोष त्याच्या अगोदर आपल्याला आपली झाका लागते ना, कसं आहे कसं नाही. एका हाताने थाळी वाजते काय, दोन्ही हाता बरोबर राहिले तेव्हा थाळी वाजते. आता काय म्हणाव. आता हे तू बरोबर बोलून राहिला, पण पहिले तू गेला होता, तू आणि राधिका, तर तू या जॉबवर येऊन गेलो होतं. आता तू काही जाऊ नको. पाहतो मीच मारतो एखादा चक्कर तिच्या सासरी, काय होतं काय काढतो यायचं. काय नाटकं लावले अजून. 4 दिवस झाले नाही, चुकात नांदून नाही राहिली तर अजून आली. आता गलती त्याच्या सासरची आहे का हिची आहे काय माहीत. हिची जर गलती असेल ना तिला घेतो मी आता. नाटकं लावले काही ना, आता काय म्हणू. आता म्हटलं सगळे आपापल्या घरी चांगले आहे, आता काही विचार नाही. मस्त तूही लागला बरोबर नोकरीवर. अंकुशचे आता पेपर आहे, त्याचे माहीत पडून जाते एखाद्या वर्षात काय करते काय नाही तो, त्याचं काय जमते तो. सविताचं तर पास नाही लागत, तिचं तर काही टेन्शनच नाही आहे. पण हे पोट्टी मोठी त्रास देऊन राहिली.
पण आता माहीत पडते आता म्हणतात तसं येऊन राहिलो तर कानावर कलय चांगली राहून राहिली म्हणून तिची सासूही चांगली आहे म्हणे, ननदही चांगली आहे म्हणे. पण आता काय झालं असं घरी आले आता काय झालं? हो ना बाबा, मी तर तोच विचार करून राहिलो. आता आईले आपण काही बोलू नाही शकत. आणि रश्मीची खरी गोष्ट आहे का नाही आहे तर तिला काय आता काय बोलू आपण तिला? तिला जरा जबरदस्ती करून तर मग म्हणून मला राहून देऊन राहिले इथं. म्हणून 2-4 दिवसासाठी आली तर म्हणून एवढ्या दिवसापासून गेली होती तर मग अजून आपत होऊन जाईल म्हटलं. तर तुम्ही पहा तिचं काय करावं लागते काय नाही. तर नाही चांगल्यानं आली असती तर मग आपण काहीच नसतं म्हटलं ना. चांगल्यानं 1 महिना राही ना, 15 दिवस सोडून. पण जर असं काही झालं मग आलं तर मग जितके दिवस इथं राहीन तितकी गोष्ट वाढत जाईल. तर पहा ना बाबा, आता मला तुम्हाला सांगायचं होतं. आता शेवटी तर तुम्हीच आहे ना निर्णय घेणारे. पहा आता. बरं पाहतो ना. आता पाय, तुझ्या मायचं काम नव्हतं काय? तू यायचं काम नव्हतं काय मला सांगायचं? आता मी किती काही दुरून येऊन काही येऊ, किती काही थकला राव, पण हे एवढी मोठी गोष्ट आहे, हे लपाची गोष्ट आहे काय? एवढी मोठी गोष्ट होऊन राहिली घरात आणि सांगितलं नाही ना काही नाही. मग मी तुझ्या आईले बोलतो तर तूही बोलतो जाऊ द्या ना बाबा, हे अशी कामं करते तू. येई आता एवढी मोठी गोष्ट लपवायची होय काय? आणि ते बापा जवळून काय करणार आहे लपवून? का मी का बाहेरगावी गावी राहतो काय? का मला माहीत नाही होणार? घरातली गोष्ट तर माहीतच होणार आहे ना. काय बोलतं आता आपलं हे काय? आता तुला काय सांगू, माझ्या जिंदगीचा ताल आहे. बायको सरळ राहिली ना तर पूर्ण जीवन सरळ राहते, नाही तर हे अशी बायको राहिली ना तर बस झालं बाबा, तेल झालं. आता कसं करावं तर या पोरीचं एवढं यानं स्वतःहून नेऊन सोडलं होतं तिला नेऊन. ते तर लोक आली नव्हते, पहिले आले ते गेली नाही, नंतर म्हटलं जबरदस्तीनं सोडलं होतं. मी तर तुम्हाला तेच म्हणून राहिलो ना बाबा, आपण म्हटलं तिला जबरदस्तीनं सोडलं होतं ना नेऊन मी आणि राधिकानं. मला असं वाटते का त्यानं काय माहीत बदला घेतला काय तर त्या गोष्टीचा. त्याला पाहिजे नसन आणि आपण सोडून दिलं म्हणून तरच देऊन राहिलं तर आपल्या रश्मीले. आता आपल्याला दोन्ही पैलू पाहावं लागेल ना. एका पैलूवर गोष्टची विचार करून काही फायदा नाही आहे ना. कसं आहे आता ते रश्मी काही बोलून राहिली तर त्याच्यातही काही ना काही तर खरी गोष्ट असन. 10 गोष्टीतली एक गोष्ट तर खरी असन आणि तिची सासू बोलून राहिली त्याच्यातली असन म्हणा एखादी गोष्ट खरी, असं नाही म्हणत मी. पण आपल्याला पाहाच लागेल ना. आपल्या पोरीला एवढं नजरअंदाज करायला पुरते काय? आणि शेवटी म्हटलं पोरकी होई ना ते बहीण होई ना मग पहा ना काय होते तर. पण जे खरी गोष्ट आहे, जर याच्यात काही रश्मी आदळली तर मग पहा तुम्हीच कर्ज तिचं काय करायचं आहे तो. अरे पिंट्या, ते मायाशिवाय कोणाला मानत नाही ते कोणाला. तुलाही नाही मानत, तिच्या मायलाही नाही मानत, ना कोणालाच नाही मानत. मलाच करावं लागेल तिचं काय करायचं आहे तो. मलाच करावं लागेल, मलाच पाहा लागेल. तर हा राहिला आजचा एपिसोड. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला तर सांगा आम्हाला कमेंट करून. पण त्या अगोदर जे आपल्या चॅनलवर नवीन असाल ते प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप द्यायला विसरू नका. आणि आता राहिले म्हटलं सगळ्याचे नाव घ्यायची वेळ. सगळ्याचे नाव घ्यायचे आपल्या माय बहिणीचे. चला तर मग त्याचे नाव घ्यायची सुरुवात करू आपण. चित्राताई जावरकर, हितेश डहाके, मीनाताई गोंडाने, कुबेर कडुसकर, मनीषाताई फोनके, ज्योतिताई पोचलवार, मानेवाडा नागपूर, अनिताताई तायडे, मराठी लताताई, मीनाताई जाधव, ललिताताई भरडे, कल्पनाताई मांडले, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, सुनंदाताई नागरारे, मृदुलाताई हंगारे, वैशालीताई इंगडे, गिरीश बोडखे, प्राचीताई मुळे, प्रतिभाताई ननावरे, शैलाताई सावंत, खुशाल उगेमुगे, कविताताई सुनारकर, शुभदाताई गोठणकर, रश्मिताई दडवी, सुजाताताई ढेरे, विक्रम पाटील. तर या सर्वांचे खूप 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 मनापासून आभार ज्यांनी आम्हाला छान कमेंट केली. आता म्हटलं आपले कमेंटही मस्त वाढून राहिले. अशी छान कमेंट करा आणि तुमच्या राधिकाला साथ द्या आणि पुढे न्या. पण नक्की सबस्क्राईब करा तुमच्या राधिकाच्या चॅनलले. तुमचं एक सबस्क्राईब म्हटलं माझं चॅनल मोनेटाईज होऊ शकते. तर प्लीज सबस्क्राईब करा. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता पुढचा व्हिडिओ नक्की पहा, मजा आहे म्हटलं. नक्की पहा पुढचा व्हिडिओ. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.